हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. मी रुपाली पाटील. आज तुमच्यासाठी एक ब्युटिफुल अशी हेअरस्टाईल घेऊन आलेली आहे. तर बिना टाईम वेस्ट करता चला मी लगेच स्टार्ट करते. मी इयर टू इयर पार्टिशन करून राहिलेल्या मागच्या केसांचा व्यवस्थित क्लीन कोंब करून पोणी बांधून घेतला. त्याचा पोणी व्यवस्थित बांधून झाल्यानंतर आता मी फ्रंटला तिच्याच केसांचा पफ तयार करणार आहे. त्यासाठी मला थोडे थोडे सेक्शन करून तिथे त्याला बॅककोम करून घ्यायचं आहे. पण बॅककोम करताना लक्षात ठेवा, क्रॉस पकडायचा नाही आहे, तुम्हाला स्ट्रेट पकडायचा आहे, जेणेकरून तुमचा मधल्या ठिकाणी तुमचा जो पफ आहे तो बसला जाणार नाही. त्यासाठी तुम्हाला थोडे थोडे सेक्शन घेऊन एक 3 ते 4 वेळा सेक्शन घेऊन तुम्हाला बॅककोम करायचं आहे प्रॉपर. आणि त्याला स्प्रे मारून होल्ड करायचं आहे. टाफ मारू शकता किंवा तुमच्याकडे अजून कोणत्या होल्डिंगसाठी तुम्ही दुसरा पण कोणता तुमच्याकडे असेल तर तो स्प्रेसुद्धा तुम्ही यूज करू शकता. मी इथे टाफचा यूज केलेला आहे. सेम मी दोन्ही साईडला आता बॅककोम करून नीट व्यवस्थित क्लीन कोंब करून घेणार आहे. आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला केस विंचरून घ्यायचे आहेत. आणि वरती त्याच्यासाठी ओसिसचा स्प्रे मारायचा आहे, प्लस त्याच्यानंतर टाफचा पण स्प्रे मारायचा आहे, जेणेकरून पूर्ण बेबी हेअर वगैरे सगळे लॉक होऊन जातील. आणि आता मी इथे बॉबी पिनने त्याला सिक्युअर करून घेते. आणि पकडताना जशा पद्धतीने मी पकडलं आहे तसंच पकडून हलक्या हाताने त्याला बॉबी पिनने लॉक करून घ्या. आता फ्रंटला मी क्रॉस सेक्शन काढलेला आहे. कंगवेच्या साहाय्याने तर आपण करून घेतलंच आहे, पण त्यानंतर हाताने सुद्धा त्या लाईनला व्यवस्थित शार्प लाईन करण्यासाठी, एक शार्प लाईन दिसण्यासाठी ना प्रॉपर परत एकदा त्यावरून बोटं फिरवून घ्या, म्हणजे त्या लाईन्स एकदम छान शार्प अशा दिसतील. आणि परत त्याला आता बॉबी पिनने तुम्हाला लॉक करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला माझी ही हेअरस्टाईल आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही कशी वाटली. आणि त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका. पुढच्या साईडला जे मी क्रॉस सेक्शन काढलेलं आहे त्यामध्ये पण मी 2 भागामध्ये डिवाईड केलेले आहेत केस. त्यातलं सेम वरचं व्हेरिएशन करण्यासाठी अर्धा भाग सोडून देते. आणि आता राहिलेला खालचा भाग आहे त्याला पण बॅककोम करून त्याला ओसिस आणि टाफच्या साहाय्याने मी व्यवस्थित क्लीन विंचरून मागे बॉबी पिनने टक करून घेणार आहेत केस. आणि पुढचा जो फ्रंट सेक्शन आणि दोन्ही साईडला मी फ्लिक्स काढले आहेत. आता प्रॉपर बॉबी पिनने टक केलेला आहे. आता जो फ्रंट सेक्शन मी काढलेला आहे त्याला व्यवस्थित ओसिस मारून घेते. ओसिसने तुमच्या केसांना शाईन येते आणि प्लस तुमचे जे बेबी हेअर्स जे आहेत ते सुद्धा त्याला चिटकले जातात व्यवस्थित. आणि नीट आणि क्लीन अशी तुम्हाला विंचरायला पण हेल्प होते त्याच्याने. त्यामुळे आता मी फ्रंट सेक्शन जो घेते, आता घेताना कशा पद्धतीने पकडायचं हे नीट बघा. आता कोंबच्या साहाय्याने तुम्हाला टाफचा स्प्रे मारायचा आहे आणि कोंबच्या साहाय्याने तुम्हाला त्याच्यावर थोडे हळूहळू असा शेप द्यायचा आहे, जेणेकरून तो असा कर्व शेप तुम्हाला एससारखा शेप देता येईल केसांना. आणि एकदम हलक्या हाताने केस विंचरून खाली कानाच्या इथपर्यंत तुम्हाला त्याला घेऊन यायचे. एकदम हलक्या हाताने विंचरायचे, जेणेकरून वरच्या साईडने दुसऱ्याकडची केस ही खेचली जाणार नाही. आणि एकदम थोड्या प्रमाणात तुम्हाला टाफचा स्प्रे मारायचा आहे, जेणेकरून ते व्यवस्थित त्याला शेप द्यायला पण आपल्याला इझी पडेल. अशा पद्धतीने आपल्याला पकडून तिथे बॉबी पिनने टक करून घ्यायचं आहे. आणि प्लस मी त्याला पण तिथे लाईन्स ड्रॉ केलेले आहेत. आणि अशी सगळी केस घेऊन तुम्हाला बाकीचे सगळे केस एकत्र घेऊन तुम्हाला पोणी बांधायचं आहे. कोणाला जर केस कमी असेल तर तुम्ही एक्सटेन्शनचा वापर करू शकतात, पण हिचे केस जास्त असल्यामुळे आपण डायरेक्ट तिच्याच केसांचा पूर्ण केसांचा बॅककोम करतो. तिच्याच केसांचा बन तयार करणार. सगळ्या केसांना बॅककोम केलेला आहे, फुगवून घेतलेली आहेत छानपैकी. आणि त्यानंतर आता ती सगळी केस लास्टला शेपटीला पकडून उलटं करून आपल्याला बॉबी पिन दोन्ही साईडला टक करून घ्यायचं आहे. आणि नंतर टक केल्यानंतर आपल्याला वरतून छान नेट जी आहे ती लावून घ्यायची आहे. आणि नेटच्या आतमध्ये सगळी केस आतमध्ये टाकायची आणि अशा पद्धतीने टाकायची की ती पूर्ण राऊंड शेप तयार करून घ्यायचा त्याचा. आता सर्व बाजूने आपल्याला यू पिनने टक करून घ्यायचं आहे.
युपिन जेव्हा आपण लावतो तेव्हा जेव्हा आपण फ्रंट व्हेरिएशन जे केलेले आहे, जिथे आपण बॉबी पिन लावले आहे तिथे केसांना युपिन लावताना जरा सांभाळून लावत जा, नाही तर फ्रंट जो व्हेरिएशन आपण केला आहे तो खराब होऊ शकतो. तर कशी वाटली तुम्हाला ही हेअरस्टाईल? जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बरोबर बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या नोटिफिकेशन आणि व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. तर फ्रेंड्स, अशाच प्रकारचे अजून काही भरपूर सारे इंटरेस्टिंग हेअरस्टाईलचे आणि मेकअपचे व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. तर तोपर्यंत लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू.